शेतकऱ्यांना नियमित आणि अखंडित स्वरूपात वीज मिळावी या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केलंय। वीज वितरण कार्यालयाच्या बाहेर स्वाभिमानीचे कार्यकर्ते जमले। त्यांनी सांगलीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला। या वेळेला स्थानिक सुरक्षा रक्षकांनी दरवाजे बंद करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला। दृश्यामध्ये आपल्याला स्वाभिमानीचा कार्यकर्ता दरवाजावर चढून आत घुसण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे। शेतीला 8 तास नियमित वीज मिळावी या मागणीसाठी शेतकरी संघटना स्वाभिमानी यांच्या वतीनं सांगलीच्या वीज मंडळासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने शेतकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांची एकच आग्रही मागणी आहे की आम्हाला 8 तास वीज द्या, विनाखंडित वीज द्या, जेणेकरून आम्हाला आमची पिकं वाचवता येतील। तर नेमकी मागणी काय आहे? आपल्यासोबत शेतकरी नेते संदीप राजोबा आहेत। मला सांगा की आताच तुम्ही चर्चा करून आलेला आहात, नेमकं काय सकारात्मक तुमची मागणी काय होती आणि काय सकारात्मक मिळालं? शेतीला पूर्ण क्षमतेनं 8 तास लाईट बिल सुरळीतपणे मिळावा, सिंगल फेज नको, काही नको, ही आमची मागणी होती। आता चर्चा सकारात्मक झालेली आहे, परंतु त्याच्याप्रमाणे वागतील का नाही याच्यावर आमचा तिळमात्र विश्वास नाही। जोपर्यंत आम्हाला 8 तास हे लाईट देणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, ही आमची भूमिका आहे। जर आम्हाला नाही तर जिल्ह्यात कुणालाही नाही, इथून पुढे आम्ही इथं न थांबता आम्ही पलीकडे त्यांचं जे काही सप्लाय केलं जातं तिथं जाऊन आम्ही ते बंद पाडणार आहे। म्हणजे जर आम्हाला लाईट नाही तर जिल्ह्यामध्ये कुणालाही नाही, एवढी भूमिका आमची ठाम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।